भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, जोपर्यंत तो भक्त माझ्याशी इतका अनन्य होत नाही तोपर्यंत मी कृपा तरी कशी करायची. त्या द्रौपदीनं सगळ्यांच्या समोर हात जोडले. रुक्मिणीने मातेने एकदा प्रश्न विचारला होता देवाशी. का हो म्हणले, हे सगळे 5 पांडव, ही पांचाली सगळे तुमच्याशी कनिष्ठ आहे, पण माझा प्रश्न असा आहे, फार मार्मिक आहे. माझा प्रश्न असा आहे, तुम्हाला जायचंच होतं ना तिचे लज्जा रक्षण करण्यासाठी, तिला वस्त्र पुरवण्यासाठी तुम्हाला जायचंच होतं ना, मग काय एवढे स्वतःला तुम्ही शहाणे समजताय. बायकोच म्हणू शकते, हे दुसरं कोणी म्हणू शकत नाही. का रुक्मिणी मातेने प्रश्न विचार, का तुम्ही एवढे स्वतःला शहाणा समज. काय म्हणलं, काय रुक्मिणी तुझं बोलण्याचा काय अर्थ आहे, मला काही कळलं नाही. मला प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला जायचंच होतं ना, तुम्हाला माहिती होतं ना मीच जाणार आहे म्हणून. सारी में नारी है की नारी में सारी है. तुम्ही वस्त्र भंडारो तिथे उघडलं आणि त्या द्रौपदीला वस्त्रदान दिलं. जायचंच होतं ना. हो, मग एवढा उशीर का केला. तुम्हाला माहिती तिची हाल किती झाले, ती किती रडली, ती किती यातनेमध्ये होती तुम्हाला माहिती. अहो, एखादी कुलमर्यादा सांभाळणारी स्त्री, एखादी खानदानी पतिव्रता स्त्री 4 चौघामध्ये तिचं वस्त्र हरल्या जातंय, तो दुःशासन तिचं चिरहरण करतोय, सगळे मोठे मोठे आचार्य दरबारामध्ये बसलेले आहेत. आणि देवा, तुम्ही तिला मैत्रीण मानताना, सखा तत्व आहे ना तुमच्या दोघांमध्ये, मित्र मैत्रिणीचा भाव आहे, जीव लागत ना तुम्ही तिचे, मग तुम्ही वेळेवर गेला का नाहीत. भगवंताने अतिशय सुंदर उत्तर दिलं, रुक्मिणी तुझा प्रश्न बरोबर आहे, पण ऐक, पांचालीसाठीच नव्हे तर जगातल्या कोणत्याही स्त्रीसाठी किंवा कोणत्याही भक्तासाठी मी तेव्हाच जातो, किंवा तू चरित्र डोळ्यासमोर आण, डोळे बंद कर आणि बघ, द्रौपदीचं चिरहरण सुरू झाल्यावर द्रौपदीने काय केलं. द्रौपदीने सगळ्यांसमोर हात जोडले. तिनं काही सगळ्यात पहिले मला नाही आवाज दिला. ती लगेच म्हणली नाही की देवा ये म्हण माझ्यासाठी. ती पहिले गेली आंधळ्याकडे, जे आतूनही आंधळ आहे बाहेरूनही आंधळ आहे. ती सगळ्यात पहिले कुणाकडे गेली, ज्याला संसाराचंही नेत्र सुख घेता येत नाही आणि ज्याला गीताही कळली नाही. संजय यांना दिव्य दृष्टीनं गीता सांगितली धृतराष्ट्राला, जशास तशी. जशी अर्जुनाला भगवंत सांगत होते ना, तशीच गीता इकडे संजय, व्यासांचे शिष्य, भगवान त्या धृतराष्ट्राला सांगत होते. पण इकडे जशास तशी गीता असून आपल्याकडे एक म्हण आहे, गाढवाला गुळाची चव काय. तसं या आंधळ्याला ना परमार्थ कळाला ना याला संसार कळाला. याला आतूनही दिसत नव्हतं आणि याला बाहेरूनही दिसत नाही. अशा आंधळ्याकडे द्रौपदीने जाऊन काही फायदा झाला का. ज्या वेळेला चिरहरण, आणि ही आपल्यासाठी गोष्ट आहे, ज्या वेळेला चिरहरण चालू झालं त्यावेळेला सगळ्यात पहिले द्रौपदी आंधळ्याच्या समोर गेली. बाबा, अहो ऐका, कुलवधू आहे तुमची, सून आहे, अहो थांबवा, हे सगळं कळतं की नाही तुम्हाला. तो काही करू शकला नाही. दुसऱ्यांदा गेली भीष्माचार्याकडे. भीष्माचार्य म्हणले, बेटा आम्हाला दिसतंय सगळं, पण मीठ याच्या घरचं खाल्लंय, मी काही करू शकत नाही. म्हणून जे बाणशय्येवर भीष्म झोपले ना, ते कशासाठी झोपले माहिती, त्यांना इच्छामरण होतं. पण दुर्योधनाचं जे अन्न खाल्लंय ना, त्या अन्नाचा पासून बनलेलं रक्त, त्यातला कण न कण जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत मी मरत नाही, कारण हे मीठ दूषित आहे. या दूषित मिठानं मला एका बाईची इज्जत वाचवू दिली नाही, हे गंगा भीष्मांचं म्हणणं होतं. याच्या घरचं वाईट खाल्लंय मी, म्हणून वाईटांच्या घरचं खाताना थोडा विचार करा. या गोष्टी फार महत्वाच्या. जैसा खाओगे अन्न वैसा बनेगा मन. ती द्रोणाचार्यांकडे गेली, भीष्माचार्यांकडे गेली, कृपाचार्यांकडे गेली. रुक्मिणी, तुझा प्रश्न बरोबर आहे, मला माहित होतं, पण मी अगोदर का गेलो नाही त्याचं उत्तर ऐक. सगळ्या जगाकडे ती फिरली, सगळ्यांकडे तिने हात जोडले, आणि ज्या वेळेला तिला अनुभव आला की हे जग, ही दुनियादारी आता माझ्या काही कामाची नाही, त्यावेळेला नाभीपासून अंतकरणातून तिनं मला एकच आवाज दिला, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लाविला. आणि असं म्हटल्यानंतर तुला आठवतंय मी जेवत होतो, जेवता जेवता उठून तिच्यासाठी धावत गेलो की नाही. पण कधी, जोपर्यंत जगाची भीक मागणं थांबत नाही, जगाचं निर्णय जगाचे दरवाजे बंद झाले की माझा दरवाजा उघडतो, हे जर त्या भक्ताला माहित असेल ना, तर त्यानं दुःख झाल्यावर पहिले माझ्याकडे यावं, जगाकडे जाऊ नये. काय गरज आहे जगाकडे जाण्याची. आपल्याला माहिती ना विठोबा समर्थ आहे, निर्वाणी गोविंदो असे मागे पुढे. अर्जुनाला हे सांगतात, अरे फक्त शरण ये ना, भाव मनामध्ये ठेव ना, मी आहे ना सांभाळायला, मी सगळं समर्थ आहे. आणि आजही जगामध्ये आपल्या अंतकरणातलं दुःख सांगायचं असेल तर मी सर्वांसाठी सांगेल. आपण किती मोठे पदाधिकारी इथे बसलेले असाल, कोणत्याही क्षेत्रात असाल, मला घेणं देणं नाही, उच्च पदवीधर असाल, आपण गृहिणी असाल, शेतकरी असाल,
पण लक्षात ठेवा, अंतःकरणात जेव्हा ही दुःखाचा पाझर फुटेल आणि असं वाटेल की आता या दुःखाचं सोल्युशन नाहीये, आता याचा पर्याय नाहीये, तुम्ही परमात्म्याला आतापर्यंत मानता की न मानता मला माहिती नाही, पण एकदा अनुभव घेण्यासाठी त्या देवघरासमोर बसा. मंदिरातही जायची गरज नाही, पण आम्ही आमच्या देवघरात देव आहे की नाही हेच आम्हाला अजून माहित नाही. मुठभर साखर ठेवायची आणि जायचं गावाला निघून. त्याला कधी नैवेद्य द्यायची आम्हाला पद्धत नाही, त्याची सेवा करायची आम्हाला. त्या देवघरासमोर बसा आणि जग दुनियेसमोर आता रडलात ना, आता फक्त त्याच्या समोर रडा आणि त्याला म्हणा, कृपा करणारे बाबा, धर ना एकदा माझा हात, काढ ना मला या दुःखातून बाहेर. गेला माझा बाप, गेली माझी आई, कुणी नाहीये मला रस्ता दाखवणार. या जगतामध्ये किती अन्यायी लोकांना तू आपलंसं केलं देवा. एकदा मनापासून प्रार्थना करून बघा, प्रार्थनेमध्ये एवढी ताकद आहे की तो देव आपला झाल्याशिवाय राहत नाही. पण आपलं असं झालंय, नाचता येईना अंगण वाकडं, आपल्याला जमत नाही, आपण खापर देवावर फोडतो. आपल्याला जमत नाही असं काही, आपल्याला ते काय दगडाचं आहे, ते कुठे ऐकतंय. फरक आहे. पायरीवर लोक चप्पल बूट सोडतात आणि त्याच दगडापासून घडलेल्या मूर्तीला लोक हात जोडतात. फरक आहे की नाही? आहे की नाही फरक? ऑब्झर्व करा तुम्ही. मंदिराच्या पायऱ्यावर आपण चप्पल बूट सोडतो, काही विवेकशील लोक मंदिराच्या पायरीच्या पाया पडतात. हा खरा नियम आहे. पायरीपासून कितीतरी अंतरावर आपली चप्पल, पण चोरीला जाईल याची भीती. बरेच लोक देवाकडे पाहिले, तोमेव माता, मागे पिता तोमेव चप्पल. डाव्यात बसलं की कावळ्याकडे लक्ष, कीर्तनात बसलं की चपलाकडे लक्ष, मांडी खाली दाबून धरतात लोक. ते अपवित्र, लांब ठेवा मंदिराच्या पायरीच्या. आणि मग ऑब्झर्व करा, या पायरीवर लोकांनी चप्पल बूट सोडले, पण याच दगडाची ती आतली मूर्ती आहे, तिच्या लोक पाया पडतात. कारण का? ती घडली आहे, तिला छन्नी हातोडा लागलाय, तिनं खूप काही सहन केलंय, तेव्हा तिला लोक हात जोडतात. आपल्याही जीवनात असंच करावं लागेल, नाही तर लोक जोड्यानं मारतील. चुकलं की. लक्षात ठेवा, एक गोष्ट फार महत्वाची आहे, चुकलं की जोड्यानं मारतात, हा समाज आहे. पण आदर्श घ्यायचा असेल तर जोड्यासहित पाया पडतात, हा तोच समाज आहे. मग म्हणता आमच्या चप्पल काढू द्या, नाही ना महाराज राहू द्या ना. संतांच्या पायात जोडे असले ना तरी लोक त्या जोड्याच्या पाया पडतात. आणि हाच समाज चुकलं की जोड्यानं मारायला कमी करत नाही. हा फरक आहे समाजातला आणि संतातला. मग संतत्व तेवढं दृढ झालं, कारण का? त्यांच्यामध्ये भक्ती तत्व तेवढं निष्ठ झालं, आरूढ झालं, एकाग्र झालं. आणि त्या एकाग्र तत्वाने त्यांनी त्या भगवंताची उपासना करायला प्रारंभ केला आणि उपासना एवढी घट्ट केली. कधीतरी कथा कीर्तनात बसलं ना की स्वतःला ऑब्झर्व केलं पाहिजे. प्रवचनात बसलं की महाराजांनी एवढ्या राक्षसाच्या कथा सांगितल्या, देवांच्या कथा सांगितल्या. आपण नेमके कोण आहेत बुवा? पात्र परिचय असला पाहिजे ना. आपला स्वभाव कोणासारखा आहे? आपण मीराबाई सारखे तर नाही ना. एखादा चित्रपट पाहिल्यावर आपण स्वतःला ऑब्झर्व करतो, माझी हेअरस्टाईल माधुरी दीक्षित सारखी तर नाही ना. हसल्या म्हणजे करता हे सगळं. मी अक्षय कुमार सारखा तर दिसत नाही ना. चित्रपट पाहिल्यावर जर आपण नटनट्यांशी आपली तुलना करतो तर ते ग्रंथ ऐकून आपण त्या भक्तांशी आपली तुलना करू शकत नाही का? मी जनाबाई तर नसेल ना, मी चोखा महाराज तर नसेल. उस डोंगा परी रसन हे डोंगा. मी कोण आहे नेमका? मी रावण आहे? मी आतापर्यंत जगावर अन्यायच केलाय का? मी हिरण्यकश्यप आहे का? बसल्या बसल्या बहिणीच्या घराला आग लावायचं काम मी शकुनी मामा म्हणून केलंय? दुर्दैवानं असा मामा आपल्याला भेटू नाही कधी का पाहिजे. कोण आहे आपण? इथं बसल्या बसल्या ऑब्झर्व करावं. कुठेही कोणाचंही कथा कीर्तन नाही का, त्याच्यातून चांगलं घेऊन खरंच हे सगळं सांगितलंय, पण मी कुठपर्यंत पोहोचलोय? इतक्या दिवसाचा मी नुसता जगतोयच आहे. सकाळी उठतोय, नाश्ता करतोय, कामाला जातो, दुपारी खातो, पुन्हा हे सगळं पचावं म्हणून गोळ्याही खातो, ऍसिडिटी होऊ नये म्हणून. खात 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 संध्याकाळ झाली, झोप आली, झोपलो, पुन्हा दुसऱ्या दिवशीचा दिनक्रम चालूच आहे. कुणी मेलं की जा मैतीला, साखरपुड्याला जा, लग्नाला जा, आपलंही वाटोळं त्याचंही वाटोळं. बरोबर आहे का? काय हसले हो तुम्ही? खरंच वाटोळं झालं की काय? हेच करतोय ना. नाविन्यपूर्वक आमचं काही वेगळं जीवन नाहीये, वेगळं जगावं असं वाटत नाही का? काहीतरी वेगळं करावं. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज झाले, कदाचित त्यांचे गुण तर माझ्यात नाही ना. मला नाही पाहवल्या जात कुणावर झालेला अन्याय. कदाचित मी धर्मवीर संभाजी महाराजांचा अंशच तर नाहीये ना. भले त्या कुळात जन्माला नसेल आला. मी छत्रपती शिवाजी महाराज, माझ्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, मी आहे कोण? माऊलींची ओळी याच्यावर, आहे मी कोण ऐसा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. अरे मी कोण आहे याचा रस्ता कधी सापडेल की नाही? कुठपर्यंत शोध घेणार आहे? जोपर्यंत सापड. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःच स्व सापडलं आणि ते स्व पाहण्यासाठी अंतकरणातला तो आरसा
तोरा मन दर्पण कहलाय. आरशात पाहता की नाही तुम्ही? आरशात हे इमानदारीपूर्वक उत्तर आहे. काही काही पाहते पण बळच मान हलवलेत नाही. अहो काही काही भूत तर एवढे विचित्र आहेत, उठल्या उठल्या आरशात पाहतात. आणि आरशात पाहिलं का, पाहून झाल्यावर दिवसभरात जर एखादं काम झालं नाही की पुन्हा हे स्वतःलाच म्हणतात, आज कुणाचं तोंड पाहिलं कुणाच ठेव, कामच झालं. अरे तुझंच पाहिलं आणि कुणाचं पाहिलं? तूच एवढा विचित्र आहे, दुसऱ्याला कशाला बोलतो बाबा? माणसं आडवी जाईल आणि काम नाही होईल, तू विचित्र, तू आडवा जाऊ नको कुणाला, म्हणजे प्रश्न मिटला. तो आरसा आहे ना, सगळं काही प्रतिबिंब स्वच्छ दाखवतो. मी उदाहरण सांगत असते नेहमी. एक गावामध्ये वेडा माणूस होता. वेडा म्हणजे त्याला घरचे लोक वेडे म्हणायचे. आणि मग ते यात्रा होती गावातली, बायको म्हणली अहो काय इथं बसलात म्हणली तुम्ही, काही सगळे लोक नवरे म्हणे काही ना काहीतरी घेऊन येतात, उठा म्हणे उठा, इथं बसून कंटाळ येत नाही तुम्हाला, जा म्हणे जत्रेला जा, काहीतरी घेऊन या. ते उठलं, यात्रेमध्ये गेलं. आता येड भोळा स्वभाव, काय घ्यावं काय घ्यावं काय घ्यावं. एका दुकानात गेलं, चमकणाऱ्या वस्तू दिसल्या. यानं आतापर्यंत आरसा पाहिलेलाच नव्हता. चमकणारी वस्तू दिसली, जसं गेलं तसं यानं आरसा हातात घेतला. बरं इथपर्यंत होता, ठीक होतं. पण यानं असा तोंडासमोर धरल्यावर हे एकदम म्हणलं अरे बापरे काय देखणं आहे. यानं स्वतःला पहिल्यांदाच आरशात पाहिलेलं होतं. आणि हे म्हणलं अरे बापरे काय देखणं आहे. दुकानदार असं डोकावून पाहायला लागला, येडं आलं म्हणलाय दुकानात, काय लोक कसे ग्राहक येतात कोणास ठाऊक. आणि मग यानं पाहिल्यानंतर हा त्याला म्हणतो काय चाललंय काय, तर ते आरशातलं याला म्हणतोय काय, म्हणजे आवाज याचाच होता म्हणून प्रतिकृती त्याचीच होती. मग यानं डोक्याला असं हात लावला तर आरशातलं नाही डोक्याला हात लावला. मग यानं कान खाजवला तर ते आरशातलंही कान खाजवायला लागलं. मग यानं असं केलं तर ते आरशातलंही तसं करतो. अरे बापरे म्हणला, बायको विचारत नाही जेवले का, हे विचारायला लागले. हे किती प्रेम करतोय, काही झालं तरी याला गमवायचं नाही. कुणाला? काही झालं तरी याला गमवायचं नाही. आणि मग त्या दुकानदाराला हे म्हणलं का हे रावसाहेब कितीला दिले? काय म्हणला? रावसाहेब नावाचं नाही कोणी येतं का? हे मग नाव चेंज करायला. हे रावसाहेब कितीला दिले? दुकानदार म्हणला फुकट घेऊन जा पण पटकन पळून जा, तुझ्यामुळे बाकीचे एवढे होतील म्हणला. आरशाला रावसाहेब म्हणते. मग त्यानं तो आरसा घेतला, फुकट घेऊन जाऊन अजून खुश झालं. मला असं डाव्या हातात धरून धरून रस्त्याकडे चालला, घराच्या रस्त्याकडे. पुन्हा बोलतोय यंदा पेरणी काय पीक काय खत कोणतं कसं कसं बोलत बोलत चालला. म्हणला नाही 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 नाही, जीवनात देव एकदा तरी जिव्हाळ्याचा माणूस माणसाला देतो. एक तरी जिव्हाळ्याचा माणूस जीवनामध्ये भेटतो, कुठं ना कुठं तरी भेटतच, त्याला गमवायचं नसतं. हे मागच्या दारानं गेलं, अडबळीच्या खोलीमध्ये गेलो आणि तिथे हा आरसा लपवण्यासाठी प्रयत्न केला. रावसाहेबाला लपवून ठेवायचं म्हणलं, बाकी काही माहित नाही. सगळीकडे पाहिलं, काही ठेवायची जागा दिसेना. एक खिळा दिसला, त्याच्यावर तो आरसा अडकवला आणि कुणाला दिसू नये म्हणून त्याच्यावर कपडा टाकला. घरातले लोक इकडे तिकडे गेलं की यानं आपलं त्या खोलीत जायचं, तासन तास बोलत बसायचं. बायको म्हणली पप्पाचा बाप कामातून गेला, माझ्याशी गप्पा मारित नाही, पण आतमध्ये जाऊन कुणाशी बोलता येईन, कुणाशी काय नखरे करता येईन, हसतच बाहेर येता येईन. काय डोक्यावर परिणाम झाला कुणास ठाऊक. आतमध्ये नेमकं कोण आहे, कोणती हडळ आहे, काही कळे ना. तिला 15 दिवस झाले तरी त्या गोष्टीचा पत्ताच लागेना. 15 दिवसानंतर तिनं आयडिया केली, म्हणे भाजीपाला घेऊन या, सगळं संपलं म्हणे घरातलं. जा म्हणे पहिले. पिशवी घेतली, पण याच्या डोक्यात आलं ही आतमध्ये जाईन. त्यानं एवढं मोठं लॉक टाकलं, त्याला कुलूप लावलं आणि गेला महाराज. आता ती बाईची जात, स्त्रियांमध्ये 8 अवगुण असतात. कशा राग पाहायला लागल्या. प्रवचन करणारी बाईचे काही वेगळं समजू नका, रामायणातलं प्रमाण आहे हे, रावणानं सांगितलेलं आहे. शूर्पणखा, स्त्रियांमध्ये 8 अवगुण, त्याच्यातला पहिला अवगुण संशय नाही म्हणावं तुमच्यात. तुम्हाला पाहायचं असेल ना, आता प्रवचन झालं घरी गेले ना तुम्ही, काही नाही, चांगला शर्ट घालायचा, परफ्यूम मारायचं, लगेच हे विचार काय कुठं काय, मी काय घालू नाही कपडे, नाही नाही तरी पण काय, एवढं अवघड आहे. तिच्या मनात संशय आला आणि संशय सबको खात है संशय सबका पीर, संशय की फाकी करे उसको नाम फकीर. जसा धोंडा घेतला तसाच त्या लॉकवर टाकला. कुलूप तुटलं, आतमध्ये गेली, सगळ्या खोलीत पाहिलं, कुणी बाई नाही, माणूस नाही. मग येणं गप्पा मारते कुणाशी. सगळी खोली पाहिली, पाहिल्या म्हणली बाई इथं हा कपडा का अडकवलाय, हे तर नव्हतं म्हणली बाई, यानं का अडकवलाय कोणास ठाऊक. आणि म्हणून अशी नेट त्या आरशाच्या समोर उभा राहिली आणि जोरात जसा कपडा ओढला,
आरशात स्वतःचं प्रतिबिंब दिसलं आणि जसं दिसलं तशी ती मोठ्याने आरडली, आत्या तुमच्या लेकानं घोटाळा केला, बा कोणती सटवी आणून ठेवली म्हणे इथे. आता सासू लगबगीनं पळत आली, कोण आहे कोण आहे कोण आहे कोण. काही काही घरं येडेच असतात, शहाणच नसतो त्याच्यात कोण. काय श्राप असतो कुणास ठाव, सुधरतच नाही लोकाला. लेक येडा, बायको येडी, नवरा येडा, येडेच. ती सासू तरी शहाणी असावी की नाही, एवढा अनुभव आहे तिचा. ती अशी लगबगीनं आली, कोणती आणली बघू, सटवी आणली ना, कोणती आणली बघू. तिनं सुनाला बाजूला लोटलं, कशी आहे बघू म्हणून तिनं आरशात पाहिलं. अगं बाया म्हणे, यानं तरणी आणायची तर म्हातारीच आणली. कोण होतं आरशात? बरं म्हातारा तरी हुशार असावं का नाही. ह्या दोघींचा गलबलाट ऐकून आजोबा आले. आजोबा काय म्हणे, तुमच्या सासूला काही एवढा आरडता ओरडा करत काय आलं? बघा म्हणे तुमच्या लेकाने सगळा घोटाळा केला. सासऱ्यानं त्या सासूला बाजूला केलं, आरशात पाहिलं. अगं म्हणे बाई माणसातला फरक कळतो का, मी शिवाला म्हातारा आहे म्हणे याच्यावर. आरसा कधी खोटं बोलत, तो स्वच्छ प्रतिबिंब दाखवतो की नाही. तो आरसा बरोबर सांगतो आपल्या या चेहऱ्यावर कुठे काय कमी आहे, कुठे काय जास्त आहे. जसं त्या आरशात पाहिल्याशिवाय कळत नाही ना, तसं मनरूपी आरशात पाहिल्याशिवाय आपले अवगुण सुद्धा कळत नाही. कधीतरी एकटं बसलं ना, त्या मनरूपी आरशात बघा, मी खोटा आहे की खरा आहे. आतापर्यंत जीवन जगलो, 30 पर्यंत गेलो, 40 पर्यंत गेलो, 90 पर्यंत गेलो, पण मी खरा किती आहे, मी खोटा किती आहे, मी किती खरी आहे. संसार केला पण या चुका किती केल्या आहेत. ज्यांना लोकांनी पांघरून टाकलंय म्हणून आपलं सगळं चाललंय, आणि पुन्हा वरून आपण म्हणतो आम्ही होतो म्हणून हे सगळं झालं, नाही तर झालं नसतं. हे बोलणं सोपं आहे, पण जगत असताना आम्ही कुठेतरी चुकायला लागलोय. आम्हाला कोणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज आहे. आम्ही देव भक्ती परमार्थ म्हणतोय, सगळं आमच्या जवळ आहे. आळंदी काय लांब आहे का इथून? सांगा ना, पंढरपुरा एवढी तर लांब नाहीये ना. आळंदी जवळ आहे. तीच आळंदी आहे जिथे रेड्यामुखी वेद बोलविला. इथे आळाफाटा ही जवळ आहे, जिथे रेड्याची समाधी आहे. तुकाराम महाराजही जवळ आहे. सगळी संत मांदियाळी आपल्या उशाशीच आहे, पण तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, अशी अवस्था आपली झाली हो. सगळं जवळ असून आपल्याला कळेना. कधीतरी धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधीकडे जा, वडूला जा, मस्तक ठेवा. महाराज एखादा तरी गुण तुमचा प्रसाद म्हणून द्या ना. आतापर्यंत एवढ्या वेळेला मंदिरात गेलो आणि पेढ्याच्या पेढे प्रसादाचे घेतले आणि खाल्ले, बाकी काही केलं नाही. पण जो प्रसाद घ्यायला माऊलीच्या मंदिरात जा, समाधीवर डोकं ठेवा. मला कधी कधी दळभद्री लोकांचं दुःख वाटतं. त्या समाधीला डोकं ठेवून सुद्धा लेकरं बाळ मागतात लोक, एवढे तर दरिद्रवाण आहेत. अरे ती समाधी म्हणजे वैराग्याचं स्थान आहे. त्या समाधीला डोकं लावल्यावर माऊलीला म्हणा, माऊली बस झालं आता या खटाटोप, आता सत्याचा रस्ता दाखवा, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. एखादा तरी गुण माऊली द्या ना चांगला. तुकाराम महाराज, मी पात्रतेचा असेल तर मला करा ना, पात्र करा मला ते. म्हणून ते हभपचा अर्थ फार सखोल आहे. हरीची भक्ती प्राप्त करण्याच्या योग्य जो असेल ना, त्याला हरिभक्त परायण म्हणतात. म्हणून हबप भरपूर झाले, पण तुकाराम महाराज नाही झाले, पुन्हा माऊली नाही, पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही, पुन्हा सावित्रीबाई फुले, हे एकदाच का झाले. जेवढे रत्न झाले ना महाराष्ट्रात, संत असो, विभूती असो, वीर असो, संविधान लिहिणारे असो, कुणी असो, हे एकदाच झाले. पुंडलिक राय एकदाच, 28 युग झाले, त्याच पुंडलिकासाठी विटेवर उभा आहे. पुन्हा महाराष्ट्रात दुसरा पुंडलिक नाही खाली बैस म्हणणारा. झाला असता तर विठोबा खाली नसता बसला का? सावता बाबा एकदाच, पुन्हा नाही. कारण का? आपण ऐकलं, जागेवरच सोडून दिलं, आपण अंगीकारलं नाही. त्यांच्यासारखं व्हायला सगळं समर्पण करावं लागेल, सर्व समर्पण करावं लागेल. ज्या दिवशी सर्व समर्पण होईल ना, त्या दिवशी दे. आणि खरं पिंडदान असतं. आता सकाळी विधी झालाय तात्यांचा. खरं पिंडदान केव्हा असतं माहितीये? हे अन्नाचे पिंड, हे आपण असं स्वधा म्हणतो ना, इथे पितृतीर्थ आहे. आपल्या सगळ्या बोटावर सगळे तीर्थ आहेत. म्हणून आपला संकल्प सोडताना असं, पित्राचा सोडताना असं. हे बोट कोणत्या ठिकाणी लावावे, हे बोट कुठे वापरावं, पित्रांना गंध लावताना हे बोट, हे बोट कुठे लावावं. काही ह्या बोटांना आम्हाला डोका लावते असं लिहिलेलं आहे. पण ते खरं पिंडदान कधी? जेव्हा त्यांची मुलगी, जो कोणी जाईल, त्यांचा मुलगा, त्यांची नात, त्यांची पत्नी, त्यांच्या पिंडापासून जे शरीर बनलं ना, हे पिंड ज्या दिवशी देश सेवेमध्ये, संत सेवेमध्ये लागेल, त्या दिवशी आईबापाचं खरं पिंडदान होतं. खरं पिंडदान होतं. हे त्यांनी दिलंय ना हा देह. आपले आईबाप सकल तीर्थाची धुरी, जे का माता पितरे, हा देह दिलाय ना, ते तीर्थक्षेत्र आहे आपल्यासाठी. हा देह
त्यांच्यामुळे मला माझ्या आईबाबामुळे मिळाला, तुम्हाला तुमच्या आईबाबा मिळाले ना, मग याचं दान कसं करावं? पिंड दान म्हणतात ना, हे त्यांच्या रक्तापासापासून बनलेलं हे साधू सेवेमध्ये जावं, जनसेवेमध्ये जावं. मेल्यानंतर लोकांनी म्हणावं, अहो गेला बरं का, आमचा मुखिया गेला, आम्हाला जगवणारा गेला, आमचा पोशिंदा गेला. का लोकांना म्हणावं चांगला होता आणि बरा मेला, असं म्हणावं लोकांनी? नाही, रडणारे 10 तरी असावे. म्हणून तात्या गेले आहेत, तात्यांचं तृतीय पुण्यस्मरण आहे. 3 वर्ष झाले. घरातला बाप गेल्यावर हे मुलं आणि मुली कसे राहिले कुणास ठाऊक बाबा. हा अनुभव ज्याचा त्याचा आहे. खरं तर हे फार पवित्र नातं आहे. पती पत्नी आणि आई बाप हे नाते एवढे पवित्र आहेत ना घरातले, हे घराला घर पण देतात. आमचे साहेब या ठिकाणी बसलेले आहेत, राजगुरुनगरला बँकेचं काम करतात साहेब. आणि नाव काय आपलं? चंद्रशेखरजी नाव आहे याच्यावर लिहिलं. त्यांचे सुपुत्र आहेत तात्यांचे, त्या 2 मुली बसलेल्या आहेत. त्यांचे भाऊ पण चंद्रशेखर दत्ता भाऊ पण इथे बसलेले आहेत. मला सांगायचं एवढंच आहे, हे ज्यानं अनुभवलंय ना, बाप जाणं आई जाणं, ह्या परिवाराला किती समजावून सांगा, नंतर आई बापाची उणीव कुणी भरून काढणार. लोक म्हणतात अरे आम्ही आहेत, त्यांच्यासारखं पुन्हा कोणी होत नाही. जगाची माऊली बनणारे माऊली रडले तर आई बापासाठी. अरे भगवान श्रीकृष्ण आई बापा, रामचंद्र ज्या दिवशी राजा दशरथ गेले तेव्हा राम घरी नव्हते, वनामध्ये होते. वनात रामचंद्रांना ज्या दिवशी कळालं माझा बाप गेला, डोळ्याला धारा लागल्या. आता करून दाखवू कुणाला? कारण मुलांनी जे काही केलं ना ते पाहायला पहिले बाप जिवंत पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगत असे, आई बाप जिवंत आहे तोपर्यंत काय बिल्डिंग बांधायच्या, काय तुम्हाला व्यवसाय करायचे, काय नाव मोठं करायचंय ना, जोपर्यंत आई बाप जिवंत आहे तोपर्यंत करून दाखवा. कस लावा, रात्रंदिवस 6 तास झोपायचं, 3 तास झोपा, पण असं करून दाखवा की आपल्या पाठीवर जो गोडवा शाबासकीचा आहे तो त्यांच्या थापीचा आहे, जगाच्या नाही. बापानं म्हणावं. आणि सांगू, कधी कधी ना बाप असा नटतो, कोरं धोतर घालावं, नेहरू घालावा, टोपी घालावी, मिशावर पीळ द्यावा, गंध लावावा. आणि मग जेव्हा बाजारपेठेतून असा बाप चाललेला असतो ना, तेव्हा लोक म्हणतात पोरानं करून दाखवलं ना. त्या दिवशी बापाला खरं धन्यता वाटते की हा जन्माला आल्यावर गावभर पेढे वाटले ना, आजचीच झालं, आज यानं माझं नाव केलं. म्हणून ते गेल्यानंतर किती पंक्ती घातल्या, किती दान धर्म केला, मेल्या मागे सर्व राहिले. आता सुद्धा, आता तात्या गेले आहेत पण आई आहेत जिवंत, आई आहेत ना अजूनही. पुण्याईचा ठेवा तुमच्या मागे आहे. आणि इथे जेवढे आपण सर्व प्रवचनाला आलात सर्वांसाठी हा संदेश आहे. बाबांनो, माणसाला जाणा. आपण बऱ्याच वेळेला माणसं मेल्यावर म्हणतो देव माणूस होता, बरं का, कळला नाही का डोकं गहाण ठेवलं होतं त्यावेळेला. आजही चांगली लोक आपल्या अवतीभोवती आहेत. सोडून द्या ना शत्रुता, राग द्वेष सोडून द्या. अरे कोण कधी जाईल सांगता येत नाही. गेल्यावर तळतळाट देण्या बरीच लोक अशी आहेत, आयुष्यभर खुन्नस, मेल्यावर स्टेटस पहिल्यांदा याचं. भावपूर्ण श्रद्धांजली. काय चाटायचं तुझ्या स्टेटसला? कशासाठी? नंतर प्रेम का दाखवतो? आप गए बस डूब गई दुनिया, कहत कबीर सुन मेरी गुनिया. जिवंत आहे तोपर्यंत वैकुंठ. चांगलं जिव्हा दिली आहे, चांगलं शरीर दिलंय, गोड बोला, चांगलं वागा, नीतीनं वागा, आई बापाची सेवा करा. आणि हे सगळं करता करता वेगळं जीवन जगायचं असेल आणि आनंदमय करायचं असेल तर रोज एका संतांचं चरित्र वाचा की आपल्या या संतत्वानं तरुण अवस्थेमध्ये किती सफल झाले. रडले नाही का माऊली? मी एकच प्रसंग सांगते. आता दिवाळी जवळ आली म्हणून मला आठवला. जेव्हा देहांत प्रायश्चित्त घेतलं त्याच्यानंतरचा पहिला सण दिवाळीच होता. कुणी? विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणीने. ज्या वेळेला माऊलींच्या आई वडिलांनी, माता पितांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं त्यावेळचा पहिला सण दिवाळी होता. आणि 1-2 महिने झालेले असतील आणि अंगणामध्ये अशी झोपडी बांधलेली होती. कुणी भिक्षा देत नव्हतं, संन्याशाची मुलं म्हणून. वेळ वाईट त्यांच्यावर फार होती, माझ्याकडे लक्ष द्या. आणि त्या उंबरठ्यावर बसल्या बसल्या सोपान काका आणि मुक्ताबाई, निवृत्ती दादा आणि ज्ञान दादा आतमध्ये ज्ञान वैराग्याची चर्चा करत होते. आणि बसल्या बसल्या काय करावं, 2 बहीण भावंड दारात बसलेले. भाऊबीजीचा दिवस होता. काही बहिणी बाळी गावात येत होत्या तर काही बहिणी बाळी जात होत्या माहेरी. दिवसभरात पुरणपोळ्याचा सुगंध गल्लीमध्ये दरवळत होता. आणि या येणाऱ्या जाणाऱ्या सुगंधाचा मनमोहक आस्वाद घेता घेता टचकन डोळ्याला पाणी आलं सोपान काकांच्या. आणि बघता बघता पायाकडे लक्ष गेलं तर पायाजवळ एक लुंगीला चीर पडलेली होती, भगव्या कपड्याची लुंगी होती. त्या लुंगीला अशी गाठ मारली आणि डोळ्यातले टपटप धारा हातावर पडल्या. मुक्ताबाईनं पाठीवर हात सोपाना, काय झालं रे? काय झालं? काय? काही नाही मुक्ते, दिवाळी आली ना, काही झालं असतं ना, आई बाबा जिवंत असते ना
नवी कापडं घेतली असती ग, असं राहू दिलं नसतं. गाठ मारली मी आज सणाच्या दिवशी या कपड्यांना. आणि दोघाही बहीण भावांचा कंठ अवरुद्ध झाला. रडू आवरे ना, पण घरात दादा त्याला म्हणतात. जो लहान बहीण भावांच्या डोळ्यातलं आलेलं पाणी जाणतो त्याला दादा म्हणतात. पटकन निवृत्ती दादाने आवाज दिला, सोपाना. आणि मुक्ताबाई आणि सोपान काका धावत गेले. जसे चौघ भावंड एकमेकाला बिलगले ना, दहाई मोकलून रडायला लागले आई बापाच्या आठवणीनं. दिवाळी आली आणि आई बापा नाही. ज्यांच्या जीवनात आई बाबा आहे त्यांची खरी दिवाळी आहे. एकदा आई बाबा गेले की दिवाळ सणाला किती खायला करा, मोज मजा करा, आई बापा एवढा आनंद नाहीच हो. जगाचे माईबाप रडले, आपल्या डोळ्यात पाणी येईल काही नवल नाही आहे. म्हणून ते हयात असतील आणि जरी ते आपल्यातून गेले तरी त्यांच्या विचारांची सांगड मला भरपूर काही लिहून दिलं. खरं 10वीच्या नंतर तात्यांना शिक्षण घेता आलं नाही. घर परिवाराची सर्व जबाबदारी तात्यावर पडली. अरे घरात एक असा न्याय देणारा माणूस असतो ना की त्याच्यामुळे गावगाडा चालत असतो, परिवाराचा सगळा विस्तार होत असतो. आपल्या मुलांची शिक्षण केली, पत्नी सांभाळी, मुलींचे हे सगळं त्यांनी सांभाळलं तात्यांनी. एवढ्या बिकट प्रतिकूल परिस्थिती संसाराचा रथ उभा केला. आणि एवढं करता करता काय ते कोरोनाचा एक महादानव आला आणि त्या चांगल्या चांगल्या आमच्या सगळ्या लोकांना घेऊन गेला. त्यातही तात्या त्याच्यात विसर्जित झाले. पण तात्यांच्या सद्विचारांची सांगड आज आपल्यामध्ये आहे. मी मुलींना आणि त्यांच्या चिरंजीवांना, आमचे दत्ताभाऊ चंद्रशेखरजी मुली आहेत, या सर्वांना एक विनंती करेल की तात्यांच्या विचारांचं पाऊल असंच पुढे चालत, त्यांच्या स्वभावात जो काही चांगला गुण होता ते जर कुणाला मदत करत असतील, मला ते लिहून दिलंय की त्यांनी जनसामान्याला खूप सहकार्य केलंय, तर तुम्ही सुद्धा एखाद्या मुलांना पुस्तकं नसतील, पुस्तकं नेऊन द्या तात्यांच्या नावाने. तुम्हाला दानधर्म करायचा आहे, कुणाला वस्त्र नसतील, अनाथाची सेवा करा, गायींना चारा पाणी द्या, जे अनाथ गायी फिरतात त्यांना पाणी पाजा. जे काही तुम्हाला करता येईल, तुम्हाला वाटत असेल आमचा बाप देवाच्या चरणी गेला पाहिजे, तर हे चांगले कर्म करूनच देवाच्या चरणी बापाला चांगली जागा मिळते, अशी मिळत नाही. कारण मुलं जेवढे वाईट कर्म करतात आई बापाला ते भोगावं लागतं. महाराजांचे 2 प्रमाण आहेत. तुका मने पापे येते दुःखाची रूपे आणि तुका मने पापे येते पुत्राची रूपे. मुलांनी पाप केलं तर आई बापाला भोगावं लागतं, शिष्यानं पाप केलं तर गुरुला भोगावं लागतं, आणि बायकोनं पाप केलं तर नवऱ्याला भोगावं लागतं. हे धर्मशास्त्र आहे आपलं. पत्नीनं पाप केलं तर तुम्हाला भोगावं लागतं. अर्ध पाप इकडे आहे, तुमचा अर्ध पाप तिकडे नाही बरं, अजिबात नाही. या उलट त्यांनी पुण्य केलं तर इकडे येत नाही, पण तुम्ही पुण्य केलं तर अर्ध तिकडे जातं. शिष्याने पाप केलं गुरुला भोगावं लागतं, म्हणून बरेच गुरु शिष्य करत नाहीत. आणि मुलांनी पाप केले तर आई बापाला चांगली जागा भेटत नाही. आपल्याला असं वाटत असे, माझ्या आईला जिनं मला दूध पाजलं, जिनं उन्हाळ्या पावसाळे सहन करून मला कधी दुःख होऊ दिलं नाही, त्या माझ्या माईला, त्या माझ्या बापाला जर चांगली जागा मिळायची असेल तर मी समाजात चांगला. प्रधान त्या बंदीजनाद्वारे सांगायला लागला, ऐका बरं का, ऐका. आपल्या मालकांचा, राजाचा अभिष्टचिंतन सोहळा आहे आणि महाराजांचं म्हणणं असं आहे की माझा वाढदिवस आहे ना, मग यावर्षी ज्याला जे जे हवं त्यानं मनसोक्त मागून घ्या. मग राजाला लिंक लागली की या कैद्यापैकी कुणीतरी म्हणेल महाराज आम्हाला बाहेर काढा. प्रधान फारच हुशार आहे म्हणे, माझ्या हे डोक्यातच आलं नाही. प्रधानजीने सांगितलं, अहो राजांना असं म्हणायचंय तुम्हाला काय लागेल ते मागून घ्या, संधी आहे, पुन्हा ही संधी नाही. काय हवं ते मागून घ्या. कारकून इथं बसलेला आहे, लिस्ट करणं चालू आहे, ज्याला जे पाहिजे त्यानं मागून घ्या. राजा इथं बसलेले आहेत, कुणी काही म्हणणार नाही, मनावर कोणता भार ठेवायचा नाही, कुणाचं दडपण ठेवायचं नाही, मनाला वाटेल ते मागायचं. कैद्यांनी मान हलवली. प्रधान म्हणला, आता गंमत बघा. नंबर 1च्या कैद्याला विचारलं, का हो काय पाहिजे तुम्हाला? काही नाही म्हणले, आतमध्ये लय ढेकणं चावतात, तेवढी फवारणी करून घ्या. 1 नंबरचा कैदी ढेकणावर फवारणी. 2 नंबरच्या कैद्याला विचारलं, भाऊ तुला काय पाहिजे? काही नाही म्हणला, हो डाळ एकीकडे आणि पाणी एकीकडे, खायची व्यवस्था नाही, जरा खाण्यापिण्याकडे बघा म्हणा महाराजांना. 2 नंबरचा कैदी, खाण्यापिण्याची व्यवस्था. हे आपलंच आहे, आपणच कैदी आहे त्याच्यातले, हे दुसरं कोणी नाहीये. 3 नंबरच्या कैद्याला विचारलं, तुला काय पाहिजे भाऊ? तो म्हणला, हो हे इकडे तुकडे तोडू तोडू एवढे हाड झाले, मांस राहिलं नाही, खाली झोपलं तर अंगाला हाडं टोचतात, मग गादीन उशीची व्यवस्था करा. बघा तुरुंगात असे महाटकही असतात काही काही. 3 नंबरचं कैदी, गादी उशी पलंग व्यवस्था. 4 नंबरचा म्हणला, गप्पा मारून मारून किती मारणारे, करमत नाही, मनोरंजनाची व्यवस्था करा. 4 नंबरचा कैदी, मनोरंजनाची व्यवस्था. एकेका कैद्याला विचारायचं, असे महाठक महाराज, एकानं हे मागावं, एकानं ते मागावं, एकानं कुणी खेळणं मागावं, कुणा झाडाला पाणी घालायचं, कुणी मनोरंजन मागावं, कुणी खाणपिण मागावं.
सगळं काही मागत मागत राजा डोक्याला हात लावून बसला. बरं झालं यांना सोडून दिलं नाही. शेवटी राजाच्या डोळ्याला पाणी आलं की माझ्या या कैद्यांपैकी एकही नाही. प्रधानजी म्हणले रडू नका, थांबा. सगळे जरी संपलेत तरी सगळ्यात शेवटी 2 गुडघे वरती करून मान खाली घालून एक जण ढसढस रडतोय. तास झालाय, एक जण बाकी आहे. आणि प्रधानजी त्याच्या जवळ गेले आणि प्रधानाने त्याला विचारलं, सज्जना तुला काय पाहिजे? खाण्यापिण्याची व्यवस्था करायची आहे, ढिकणाची व्यवस्था करायची आहे, मनोरंजनाची व्यवस्था करायची. त्यांना सांगितलं, प्रधानजी मला काहीच नको, मला इथून बाहेर काढा, बस एवढंच. बस म्हणले, हाच आहे ना निरपेक्ष आलेला आहे, कसा तरी याने काही गुन्हा केलेला नाही, हा आरोपाना आतमध्ये आलेला आहे, हा एवढाच अधिकारी इथून सुटण्याचा, बाकी काही सुटण्याचे अधिकारी नाही. आपली अशीच अवस्था आहे. हे जग आपल्यासाठी जर बंदी खाण्याचा विचार केला तर कुणी खाण्यात अडकलं, कुणी गाण्यात अडकलं, कुणी मनोरंजनात अडकलं, कुणी आपतेष्ट परिवारामध्ये ऐकलं, कुणी पद प्रतिष्ठेमध्ये अडकलं, कुणी राजकारणात अडकलं, कुणी महाराजपणात अडकलं. आम्ही सुद्धा अडकलोच ना बाबा. हे प्रत्येकांचं अडकणं आहे, गुंतणं आहे. पण हा गुंता संतत्वाच्या ठिकाणी सुटल्या जातो. पण कधी सुटल्या जातो? भावपूर्ण आदरपूर्ण त्या भक्तित्वाची जाणीव असेल आणि त्या भगवंताशी एकरूपता असेल तर इथून सुटणं गत्यंतर आहे, नाही तर नाही. म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग आहे, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. देवाला शरण जा. कारण अर्जुनाला जी गीता सांगत असताना भगवंतांनी तत्व सांगितलं, अरे मला शरण येणारे भरपूर आहे, माझी पूजा करणारे काही कमी आहेत का? माय जपता जपता एके हाताने नोटा मोजणारी लोक आहेत. माझं भजन दाखवणारी कमी आहेत का? मला सांगा, या जगात डेकोरेशन करणारी कमी आहेत का? प्रदर्शन करणारी कमी आहे का? लोक आता रोज प्रवचन चालू आहे. मला गावातले मंदिरं कमी माहिती आहेत, मसनवाटे सगळे माहिती आहेत. जास्त स्मशानभूमीचा परिचय आहे आम्हाला. कोणत्या गावातली स्मशानभूमी कुठे आहे आम्ही बसल्या बसल्या सांगू शकतो. रोज दहाव्याचे प्रवचन चालू आहेत, कीर्तन चालू आहे, रोज वेगवेगळ्या पद्धतीचे लोक भेटतात. आम्हाला सांगतात, महाराज पंढरीची वारी चालू आहे. आम्ही दर आषाढी कार्तिकी वारी तर करतोच, पण दर 15 एकादशीला आम्ही पंढरपूरला आहे, आम्ही आळंदीला आहे. सध्याच्या कलियुगामध्ये डेकोरेशन जास्त चाललंय, करायचं कमी, सांगायचं जास्त. देवाला प्रदर्शन आवडत नाही. बहिरंग साधनेवरून कदाचित सगळं जग ओळखायला येईल, पण देवाला लागते ती अंतरंग साधना. अंतरंगामध्ये काय नांदतंय? वरचं डेकोरेशनला देव प्रभावित होत नाही. जग कदाचित प्रभावित होईल, जग ओळखेल. तुम्ही बघा, खाकी कपडे घातले, कमरेला बंदूक असेल, हातात दंडा असेल, खांद्यावर स्टार असेल की लोक लगेच ओळखतात हा डॉक्टर आहे म्हणून. नाही ना? झोप झाली आहे सगळ्यांची. लगेच आपण ओळख, अरे हा पोलीस आहे, खाकी कपडे आहेत, याचं सगळं आभूषण हे चाललंय, ओळखलं. सगळे ओळखतात. डॉक्टर तटस्कोप गळ्यामध्ये आहे, मितभाषी, अरे हा डॉक्टर आहे. इंजिनियर ओळखता येईल, एखादा साहेब, एखादा पुढारी ओळखता येईल, सगळं काही. शेतकरी ओळखता येईल, वारकरी सुद्धा ओळखता येईल, साधू संन्याशीही ओळखता येईल बाबा. पण खरी भक्ती कुणाच्या हृदयात नांदते हे ओळखणं मात्र कठीण आहे. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनांचा. अर्जुना अनन्यश्चिंतयन्तो मा. जसा मासा पाण्याशी अनन्य आहे, बाळ आईशी अनन्य आहे. उदाहरणं दिली आहेत. मासा पाण्याशी अनन्य आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. तुकाराम महाराजांना भगवान विठ्ठलांनी सांगितलं होतं, म्हणे तुका, अरे आता तुझ्यामध्ये माझ्यामध्ये भेद नाही आहे. तुका विष्णू नाही दुजा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. हे सिद्ध झालं होतं. तुकाराम महाराज मध्ये आणि देवामध्ये काही फरक नाही. तुकाराम नाम घेता का प्रेम. देव म्हणले तुका, मग तू ना मी जर एक आहे तर तू आता भजन करणं सोडून दे. आता तुला भजन करायची गरज नाही. त्यावेळेला तुकाराम महाराज काय म्हणले माहिती? जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी, कन्या सासूरासी जाये मागे. अरे बाबा, तुझ्याशिवाय आम्ही राहू शकत नाही. मुलगी पहिल्यांदा जेव्हा तिला वाटं लावतात ना त्या मंडपातून, जशी तिच्या मनाची अवस्था होते ना की आई बाप सुटले, आता इथून डोली उठली तिथून तिरडी उठेल, ही ज्या मुलीची भावना आहे ना, आम्ही आई बापाशिवाय कसं राहावं हा प्रश्न ज्या लेकीच्या मनामध्ये आहे ना, तसं पांडुरंगा तुझ्या नावाशिवाय आम्ही कसं राहावं. उदाहरण देत असताना तुकाराम महाराज म्हणतात, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. पाण्याशिवाय मासा राहू शकतो का? राहू शकतो? पिंपळगाव खडकीचा तासभर राहीन का? नाही राहू शकत, राहूच शकत. ते मासेमारी करतात ना ती लोक, ते माशावर अशी पाणी शिंपडत असतात. तुम्ही त्या बाजारात जाऊन बघा कधीतरी.
अशी सारखी पाणी शिंपडत राहतात मासे ताजे दिसावे म्हणून. आणि मग ते मासे विकत आणणारे सुद्धा आणल्या पाण्यातच टाकतात म्हणे. नंतर मासा कापताना तो घासताना त्याच्यावर पाणीच टाकावं लागतं म्हणे. एवढंच नाही, शिजताना सुद्धा मासा पाणी जास्त लागतं. मान हलवतात बघा ना, कसे अनुभव दृढ आहेत माणसं. एवढंच नाही म्हणे, मासे खाणारे सुद्धा खूप पाणी पितात. कारण का, तो मेला तरी पाण्याला सोडू शकत नाही, एवढा तो पाण्याशी अनन्य आहे. एखादं बाळ आहे, त्याची आई त्याला दिसत नाही, ते एवढं रडतं. बाप म्हणलं आता आई तर काही परत गेली, देवा घरी गेली, आता परत येणार नाही. त्यांना सिनेमातल्या नट्या आणल्या, अप्सरा तर आणू शकत नाही, नट्या आणल्या, त्यांना छान छान साड्या घातल्या आणि त्याला सांगितलं याच्यातली कोणती पसंत आहे बघ तुझी आई. तो पसंत करेल का? माझ्या आईच्या अंगाचा घामाचा वास येऊ द्या, माझी आई ती माझी आई. ही सेंट परफ्यूम मारलेली मी म्हणू शकत नाही माझी आई आहे म्हणून. त्या आईशी ते बाळ अनन्य आहे, जसा पाण्याशी मासा अनन्य आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, जोपर्यंत तो भक्त माझ्याशी इतका अनन्य होत नाही तोपर्यंत मी कृपा तरी कशी करायची. त्या द्रौपदीनं सगळ्यांच्या समोर हात जोडले. रुक्मिणीने मातेने एकदा प्रश्न विचारला होता देवाशी, का हो म्हणले, हे सगळे 5 पांडव, ही पांचाली सगळे तुमच्याशी कनिष्ठ आहे, पण माझा प्रश्न असा आहे, फार मार्मिक आहे. माझा प्रश्न असा आहे, तुम्हाला जायचंच होतं ना तिचे लज्जा रक्षण करण्यासाठी, तिला वस्त्र पुरवण्यासाठी तुम्हाला जायचंच होतं ना, मग काय एवढे स्वतःला तुम्ही शहाणे समजताय. बायकोच म्हणू शकते, हे दुसरं कोणी म्हणू शकत नाही. का रुक्मिणी मातेने प्रश्न विचार, का तुम्ही एवढे स्वतःला शहाणा समज. काय म्हणलं, काय रुक्मिणी तुझं बोलण्याचं काय अर्थ आहे, मला काही कळलं नाही, मला प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला जायचंच होतं ना, तुम्हाला माहिती होतं ना मीच जाणार आहे म्हणून. सारी में नारी है की नारी में सारी है. तुम्ही वस्त्र भंडारो तिथे उघडलं आणि त्या द्रौपदीला वस्त्रदान दिलं. जायचंच होतं ना, हो, मग एवढा उशीर का केला. तुम्हाला माहिती तिचे हाल किती झाले, ती किती रडली, ती किती यातनेमध्ये होती तुम्हाला माहिती. अहो, एखादी कुलमर्यादा सांभाळणारी स्त्री, एखादी खानदानी पतिव्रता स्त्री, 4 चौघामध्ये तिचं वस्त्र हरल्या जातंय, तो दुःशासन तिचं चिरहरण करतोय, सगळे मोठे मोठे आचार्य दरबारामध्ये बसलेले आहेत. आणि देवा, तुम्ही तिला मैत्रीण म्हणताना, सखा तत्व आहे ना तुमच्या दोघांमध्ये, मित्र मैत्रिणीचा भाव आहे, जीवला देत ना तुम्ही तिचे, मग तुम्ही वेळेवर गेला का नाहीत. भगवंताने अतिशय सुंदर उत्तर दिलं, रुक्मिणी तुझा प्रश्न बरोबर आहे, पण ऐक, पांचालीसाठीच नव्हे तर जगातल्या कोणत्याही स्त्रीसाठी किंवा कोणत्याही भक्तासाठी मी तेव्हाच जातो, किंवा तू चरित्र डोळ्यासमोर आण, डोळे बंद कर आणि बघ, द्रौपदीचं चिरहरण सुरू झाल्यावर द्रौपदीने काय केलं. द्रौपदीने सगळ्यांसमोर हात जोडले. तिनं काही सगळ्यात पहिले मला नाही आवाज दिला, ती लगेच म्हणली नाही की देवा ये म्हण माझ्यासाठी. ती पहिले गेली आंधळ्याकडे, जे आतूनही आंधळ आहे बाहेरूनही आंधळ आहे. ती सगळ्यात पहिली कुणाकडे गेली, ज्याला संसाराचंही नेत्र सुख घेता येत नाही आणि ज्याला गीताही कळली नाही. संजयानं दिव्य दृष्टीनं गीता सांगितली धृतराष्ट्राला, जशी अर्जुनाला भगवंत सांगत होते ना, तशीच गीता इकडे संजय, व्यासांचे शिष्य, भगवान त्या धृतराष्ट्राला सांगत होते. पण इकडे जशाच तशी गीता असून आपल्याकडे एक म्हण आहे, गाढवाला गुळाची चव काय. तसं या आंधळ्याला ना परमार्थ कळाला ना याला संसार कळाला. याला आतूनही दिसत नव्हतं आणि याला बाहेरूनही दिसत नाही. अशा आंधळ्याकडे द्रौपदीने जाऊन काही फायदा झाला का. ज्या वेळेला चिरहरण, आणि ही आपल्यासाठी गोष्ट आहे, ज्या वेळेला चिरहरण चालू झालं त्यावेळेला सगळ्यात पहिले द्रौपदी आंधळ्याच्या समोर गेली. बाबा, अहो ऐका, कुलवधू आहे तुमची, सून आहे, अहो थांबवा, हे सगळं कळतं की नाही तुम्हाला. तो काही करू शकला नाही. दुसऱ्यांदा गेली भीष्माचार्याकडे. भीष्माचार्य म्हणले, बेटा आम्हाला दिसतंय सगळं, पण मीठ याच्या घरचं खाल्लंय, मी काही करू शकत नाही. म्हणून जे बाणशय्येवर भीष्म झोपले ना, ते कशासाठी झोपले माहिती, त्यांना इच्छा मरण होतं. पण दुर्योधनाचं जे अन्न खाल्लंय ना, त्या अन्नाचा पासून बनलेलं रक्त, त्यातला कण न कण जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत मी मरत नाही, कारण हे मीठ दूषित आहे. या दूषित मिठानं मला एका बाईची इज्जत वाचवू दिली नाही, हे गंगा भीष्मांचं म्हणणं होतं. याच्या घरचं वाईट खाल्लंय मी, म्हणून वाईटांच्या घरचं खाताना थोडा विचार करा. ही गोष्टी फार महत्वाच्या. जैसा खाओगे अन्न वैसा बनेगा मन. ती द्रोणाचार्यांकडे
गेली, भीष्माचार्यांकडे गेली, कृपाचार्यांकडे गेली रुक्मिणी. तुझा प्रश्न बरोबर आहे, मला माहित होतं, पण मी अगोदर का गेलो नाही त्याचं उत्तर ऐक. सगळ्या जगाकडे ती फिरली, सगळ्यांकडे तिने हात जोडले, आणि ज्या वेळेला तिला अनुभव आला की हे जग, ही दुनियादारी आता माझ्या काही कामाची नाही, त्यावेळेला नाभीपासून अंतकरणातून तिनं मला एकच आवाज दिला, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लाविला. आणि असं म्हटल्यानंतर तुला आठवतंय मी जेवत होतो, जेवता जेवता उठून तिच्यासाठी धावत गेलो की नाही. पण कधी? जोपर्यंत जगाची भीक मागणं थांबत नाही, जगाचं निर्णय जगाचे दरवाजे बंद झाले की माझा दरवाजा उघडतो, हे जर त्या भक्ताला माहित असेल ना, तर त्यानं दुःख झाल्यावर पहिले माझ्याकडे यावं, जगाकडे जाऊ नये. काय गरज आहे जगाकडे जाण्याची? आपल्याला माहिती ना विठोबा समर्थ आहे, निर्वाणी गोविंदो असे मागे पुढे. अर्जुनाला हे सांगतात, अरे फक्त शरण ये ना, भाव मनामध्ये ठेव ना, मी आहे ना सांभाळायला, मी सगळं समर्थ आहे. आणि आजही जगामध्ये आपल्या अंतकरणातलं दुःख सांगायचं असेल तर मी सर्वांसाठी सांगेल, आपण किती मोठे पदाधिकारी इथे बसलेले असाल, कोणत्याही क्षेत्रात असाल, मला घेणं देणं नाही, उच्च पदवीधर असाल, आपण गृहिणी असाल, शेतकरी असाल, पण लक्षात ठेवा, अंतकरणात जेव्हा ही दुःखाचा पाझर फुटेल आणि असं वाटेल की आता या दुःखाचं सोल्युशन नाही आहे, आता याचा पर्याय नाही आहे, तुम्ही परमात्म्याला आतापर्यंत मानता की न मानता मला माहिती नाही, पण एकदा अनुभव घेण्यासाठी त्या देवघरासमोर बसा. मंदिरातही जायची गरज नाही, पण आम्ही आमच्या देवघरात देव आहे की नाही हेच आम्हाला अजून माहित नाही. मुठभर साखर ठेवायची आणि जायचं गावाला निघून. त्याला कधी नैवेद्य द्यायची आम्हाला पद्धत नाही, त्याची सेवा करायची आम्हाला. त्या देवघरासमोर बसा आणि जग दुनियासमोर आता रडलात ना, आता फक्त त्याच्या समोर रडा आणि त्याला म्हणा, कृपा करणारे बाबा, धर ना एकदा माझा हात, काढ ना मला या दुःखातून बाहेर. गेला माझा बाप, गेली माझी आई, कुणी नाहीये मला रस्ता दाखवणार. या जगतामध्ये किती अन्यायी लोकांना तू आपलंसं केलं देवा. एकदा मनापासून प्रार्थना करून बघा, प्रार्थनेमध्ये एवढी ताकद आहे की तो देव आपला झाल्याशिवाय राहत नाही. पण आपलं असं झालंय, नाचता येईना अंगण वाकडं, आपल्याला जमत नाही, आपण खापर देवावर फोडतो. आपल्याला जमत नाही असं काय, आपल्याला ते काय दगडाचं आहे, ते कुठे ऐकतंय. फरक आहे, पायरीवर लोक चप्पल बूट सोडतात आणि त्याच दगडापासून घडलेल्या मूर्तीला लोक हात जोडतात. फरक आहे की नाही? आहे की नाही फरक? ऑब्झर्व करा तुम्ही. मंदिराच्या पायऱ्यावर आपण चप्पल बूट सोडतो, काही विवेकशील लोक मंदिराच्या पायरीच्या पाया पडतात, हा खरा नियम आहे. पायरीपासून कितीतरी अंतरावर आपली चप्पल, पण चोरीला जाईल याची भीती. बरेच लोक देवाकडे पाहिले, तोमेव माता, मागे पिता तोमेव चप्पल. दहाव्यात बसलं की कावळ्याकडे लक्ष, कीर्तनात बसलं की चपलाकडे लक्ष, मांडी खाली दाबून धरतात लोक. ते अपवित्र, लांब ठेवा मंदिराच्या पायरीच्या. आणि मग ऑब्झर्व करा, या पायरीवर लोकांनी चप्पल बूट सोडले, पण याच दगडाची ती आतली मूर्ती आहे, तिच्या लोक पाया पडतात. कारण का? ती घडली आहे, तिला छन्नी हातोडा लागलाय, तिनं खूप काही सहन केलंय, तेव्हा तिला लोक हात जोडतात. आपल्याही जीवनात असंच करावं लागेल, नाही तर लोक जोड्यानं मारतील. चुकलं की? लक्षात ठेवा, एक गोष्ट फार महत्वाची आहे, चुकलं की जोड्यानं मारतात, हा समाज आहे. पण आदर्श घ्यायचा असेल तर जोड्यासहित पाया पडतात, हा तोच समाज आहे. मग म्हणता आमच्या चप्पल काढू दे, नाही महाराज राहू द्या ना. संतांच्या पायात जोडे असले ना तरी लोक त्या जोड्याच्या पाया पडतात. आणि हाच समाज चुकलं की जोड्यानं मारायला कमी करत नाही. हा फरक आहे समाजातला आणि संतातला. मग संतत्व तेवढं दृढ झालं, कारण का? त्यांच्यामध्ये भक्ती तत्व तेवढं निष्ठ झालं, आरूढ झालं, एकाग्र झालं. आणि त्या एकाग्र तत्वाने त्यांनी त्या भगवंताची उपासना करायला प्रारंभ केला. आणि उपासना एवढी घट्ट केली, कधीतरी कथा कीर्तनात बसलं ना की स्वतःला ऑब्झर्व केलं पाहिजे. प्रवचनात बसलं की महाराजांनी एवढ्या राक्षसाच्या कथा सांगितल्या, देवांच्या कथा सांगितल्या. आपण नेमके कोण आहेत बुवा? पात्र परिचय असलं पाहिजे ना. आपला स्वभाव कोणासारखा आहे? आपण मीराबाई सारखे तर नाही ना. एखादा चित्रपट पाहिल्यावर आपण स्वतःला ऑब्झर्व करतो, माझी हेअरस्टाईल माधुरी दीक्षित सारखी तर नाही ना. हसल्या म्हणजे करत आहे सगळं. मी अक्षय कुमार सारखा तर दिसत नाही ना. चित्रपट पाहिल्यावर जर आपण नटनट्यांशी आपली तुलना करतो तर ते ग्रंथ ऐकून आपण त्या भक्तांशी आपली तुलना करू शकत नाही का? मी जनाबाई तर नसेल ना, मी चोखा महाराज तर नसेल. उस डोंगा परी रसन हे डोंगा. मी कोण आहे नेमका? मी रावण आहे? मी आतापर्यंत जगावर अन्यायच केलाय का? मी हिरण्यकश्यप आहे का? बसल्या बसल्या बहिणीच्या घराला आग लावायचं काम मी शकुनी मामा म्हणून केलंय? दुर्दैवानं असा मामा आपल्याला भेटू नाही कधी का पाहिजे. कोण आहे
आपण इथं बसल्या बसल्या ऑब्झर्व करावं, कुठेही कोणाचंही कथा कीर्तन ऐका, त्याच्यातून चांगलं घेऊन खरंच हे सगळं सांगितलंय, पण मी कुठपर्यंत पोहोचलोय, इतक्या दिवसाचा मी नुसता जगतोयच आहे, सकाळी उठतोय, नाश्ता करतोय, कामाला जातो, दुपारी खातो, पुन्हा हे सगळं पचावं म्हणून गोळ्याही खातो, ऍसिडिटी होऊ नये म्हणून खात 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 संध्याकाळ झाली, झोप आली, झोपलो, पुन्हा दुसऱ्या दिवशीचा दिनक्रम चालूच आहे. कुणी मेलं की जा मैतीला, साखरपुड्याला जा, लग्नाला जा, आपलंही वाटोळं त्याचंही वाटोळं. बरोबर आहे का? काय हसले हो तुम्ही, खरंच वाटोळं झालं की काय? हेच करतोय ना, नाविन्यपूर्वक आमचं काही वेगळं जीवन नाहीये, वेगळं जगावं असं वाटत नाही का, काहीतरी वेगळं करावं. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज झाले, कदाचित त्यांचे गुण तर माझ्यात नाही ना, मला नाही पावल्या जात कुणावर झालेला अन्याय, कदाचित मी धर्मवीर संभाजी महाराजांचा अंशच तर नाहीये ना, भले त्या कुळात जन्माला नसेल आला. मी छत्रपती शिवाजी महाराज, माझ्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, मी आहे कोण? माऊलींची ओळी याच्यावर, आहे मी कोण ऐसा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. अरे मी कोण आहे याचा रस्ता कधी सापडेल की नाही? कुठपर्यंत शोध घेणार आहे? जोपर्यंत आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःचं स्व सापडलं आणि ते स्व पाहण्यासाठी अंतकरणातला तो आरसा, तोरा मन दर्पण कहलाय. आरशात पाहता की नाही तुम्ही? आरशात, हे इमानदारीपूर्वक उत्तर आहे. काही काही पाहते पण बळच मान हलवलेत नाही. अहो काही काही भूत तर एवढे विचित्र आहेत, उठल्या उठल्या आरशात पाहतात, आणि आरशात पाहिलं का, पाहून झाल्यावर दिवसभरात जर एखादं काम झालं नाही की पुन्हा हे स्वतःलाच म्हणतात, आज कुणाचं तोंड पाहिलं, कुणाच ठोक कामच झालं. अरे तुझंच पाहिलं, कुणाचं पाहिलं? तूच एवढा विचित्र आहे, दुसऱ्याला कशाला बोलतो बाबा? माणसं आडवी जाईल आणि काम नाही होईल, तू विचित्र, तू आडवा जाऊ नको कुणाला, म्हणजे प्रश्न मिटला. तो आरसा आहे ना, सगळं काही प्रतिबिंब स्वच्छ दाखवतो. मी उदाहरण सांगत असते नेहमी. एक गावामध्ये वेडा माणूस होता. वेडा म्हणजे त्याला घरचे लोक वेडे म्हणायचे. आणि मग ते यात्रा होती गावातली, बायको म्हणली अहो काय इथं बसलात म्हणली तुम्ही, काही सगळे लोक नवरे म्हणे काही ना काहीतरी घेऊन येतात, उठा म्हणे उठा, इथं बसून कंटाळा येत नाही तुम्हाला, जा म्हणे जत्रेला जा, काहीतरी घेऊन या. ते उठलं, यात्रेमध्ये गेलं. आता येडं भोळा स्वभाव, काय घ्यावं काय घ्यावं काय घ्यावं. एका दुकानात गेलं, चमकणाऱ्या वस्तू दिसल्या. यानं आतापर्यंत आरसा पाहिलेलाच नव्हता, पाहिलेलाच ना. चमकणारी वस्तू दिसली, जसं गेलं तसं यानं आरसा हातात घेतला. बरं इथपर्यंत होता, ठीक होतं, पण यानं असा तोंडासमोर धरल्यावर हे एकदम म्हणलं अरे बापरे काय देखणं आहे. यानं स्वतःला पहिल्यांदाच आरशात पाहिलेलं होतं, आणि हे म्हणलं अरे बापरे काय देखणं आहे. दुकानदार असं डोकावून पाहायला लागला, येडं आलं म्हणलाय दुकानात, काय लोक कसे ग्राहक येतात कोणास ठाऊक. आणि मग यानं पाहिल्यानंतर हा त्याला म्हणतो काय चाललंय काय, तर ती आरशातलं याला म्हणतोय काय, म्हणजे आवाज याचाच होता, म्हणून प्रतिकृती त्याचीच होती. मग यानं डोक्याला असं हात लावला तर आरशातलं नाही डोक्याला हात लावला. मग यानं कान खाजवला तर ते आरशातलंही कान खाजवायला लागलं. मग यानं असं केलं तर ते आरशातलंही तसं करतो. अरे बापरे म्हणला, बायको विचारत नाही जेवले का, हे विचारायला लागले. हे किती प्रेम करतोय, काही झालं तरी याला गमवायचं नाही. कुणाला? काही झालं तरी याला गमवायचं नाही. आणि मग त्या दुकानदाराला हे म्हणलं, दुकानदाराला हे म्हणलं काव हे रावसाहेब कितीला दिले? काय म्हणला? रावसाहेब नावाचं नाही कोणी येतं का? हे मग नाव चेंज करायला. हे रावसाहेब कितीला दिले? दुकानदार म्हणला फुकट घेऊन जा, पण पटकन पळून जा, तुझ्यामुळे बाकीचे येडे होतील म्हणला. आरशाला रावसाहेब म्हणते. मग त्यानं तो आरसा घेतला, फुकट घेऊन जाऊन अजून खुश झालं. मला असं डाव्या हातात धरून धरून रस्त्याकडे चालला, घराच्या रस्त्याकडे. पुन्हा बोलतोय यंदा पेरणी काय, पीक काय, खत कोणतं, कसं कसं बोलत बोलत चालला. म्हणला नाही 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 नाही, जीवनात देव एकदा तरी जिव्हाळ्याचा माणूस माणसाला देतो. एक तरी जिव्हाळ्याचा माणूस जीवनामध्ये भेटतो, कुठं ना कुठं तरी भेटतच, त्याला गमवायचं नसतं. हे मागच्या दारानं गेलो आणि अडबळीच्या खोलीमध्ये गेलो, आणि तिथे हा आरसा लपवण्यासाठी प्रयत्न केला. रावसाहेबाला लपवून ठेवायचं म्हणलं, बाकी काही माहित नाही. सगळीकडे पाहिलं, काही ठेवायची जागा दिसेना. एक खिळा दिसला, त्याच्यावर तो आरसा अडकवला आणि कुणाला दिसू नये म्हणून त्याच्यावर कपडा टाकला. घरातले लोक इकडे तिकडे गेलं की यानं आपलं त्या खोलीत जायचं, तासन तास बोलत बसायचं. बायको म्हणली पप्पाचा बाप कामातून गेला, माझ्याशी गप्पा मारित नाही, पण आतमध्ये जाऊन कुणाशी बोलता येईन, कुणाशी काय नखरे करता येईन, हसतच बाहेर येता येईन. काय डोक्यावर परिणाम झाला कुणास ठाऊक. आतमध्ये नेमकं कोण आहे, कोणती हडळ आहे, काही कळे ना. तिला 15 दिवस झाले तरी त्या गोष्टीचा पत्ताच लागेना. 15 दिवसानंतर तिनं आयडिया केली, म्हणे भाजीपाला घेऊन ये, सगळं संपलं म्हणे घरातलं, जा म्हणे. पहिले पिशवी घेतली, पण याच्या डोक्यात आलं ही आतमध्ये जाईन. त्यानं एवढं मोठं लॉक टाकलं त्याला,
कुलूप लावलं आणि गेला महाराज. आता ती बाईची जात. स्त्रियांमध्ये 8 अवगुण असतात. कशा राग पाहायला लागल्या. प्रवचन करणारी बाईचे काही वेगळं समजू नका. रामायणातलं प्रमाण आहे हे, रावणानं सांगितलेलं आहे. शूर्पणखा, स्त्रियांमध्ये 8 अवगुण, त्याच्यातला पहिला अवगुण संशय नाही म्हणावं तुमच्यात. तुम्हाला पाहायचं असेल ना, आता प्रवचन झालं घरी गेले ना तुम्ही, काही नाही, चांगला शर्ट घालायचा, परफ्यूम मारायचा, लगेच हे विचार काय कुठं काय, मी काय घालू नाही कपडे, नाही नाही तरी पण काय, एवढं अवघड आहे. तिच्या मनात संशय आला आणि संशय सबको खात है संशय सबका पीर, संशय की फाकी करे उसको नाम फकीर. जसा धोंडा घेतला तसाच त्या लॉकवर टाकला. कुलूप तुटलं, आतमध्ये गेली, सगळ्या खोलीत पाहिलं, कोणी बाई नाही, माणूस नाही. मग येणं गप्पा मारते कुणाशी. सगळी खोली पाहिली, पाहिल्या म्हणली बाई इथं हा कपडा का अडकवलाय, हे तर नव्हतं म्हणली बाई, यानं का अडकवलाय कोणास ठाऊक. आणि म्हणून अशी नेट त्या आरशाच्या समोर उभा राहिली आणि जोरात जसा कपडा ओढला, आरशात स्वतःचं प्रतिबिंब दिसलं आणि जसं दिसलं तशी ती मोठ्याने आरडली, आत्या तुमच्या लेकानं घोटाळा केला, बाकून ती सटवी आणून ठेवली म्हणे इथे. आता सासू लगबगीनं पळत आली, कोण आहे कोण आहे कोण आहे कोण. काही काही घरं येडेच असतात, हो शहाणच नसतो त्याच्यात कोण. काय श्राप असतो कुणास ठाऊ, सुधरतच नाही लोकाला. लेक येडा, बायको येडी, नवरा येडा, येडेच. ती सासू तरी शहाणी असावी की नाही, एवढा अनुभव आहे तिचा. ती अशी लगबगीनं आली, कोणती आणली बघू, सटवी आणली ना, कोणती आणली बघू. तिनं सुनाला बाजूला लोटलं, कशी आहे बघू म्हणून तिनं आरशात पाहिलं. अगं बाबा म्हणे यानं तरुणी आणायची तर म्हातारीच आणली. कोण होतं आरशात? बरं म्हातारा तरी हुशार असावं का नाही. ह्या दोघींचा गलबलाट ऐकून आजोबा आले. काय म्हणे तुमच्या सासूला काही एवढा आरडता ओरडा करत, काय आलं. अहो बघा म्हणे तुमच्या लेकाने सगळा घोटाळा केला. सासऱ्यानं त्या सासूला बाजूला केलं, आरशात पाहिलं. अगं म्हणे बाई माणसातला फरक कळतो का, मिशीवाला म्हातारा आहे म्हणे याच्यावर. आरसा कधी खोटं बोलत, तो स्वच्छ प्रतिबिंब दाखवतो की नाही. तो आरसा बरोबर सांगतो आपल्या या चेहऱ्यावर कुठे काय कमी आहे, कुठे काय जास्त आहे. जसं त्या आरशात पाहिल्याशिवाय कळत नाही ना, तसं मनरूपी आरशात पाहिल्याशिवाय आपले अवगुण सुद्धा कळत नाही. कधीतरी एकटं बसलं ना, त्या मनरूपी आरशात बघा मी खोटा आहे की खरा आहे. आतापर्यंत जीवन जगलो, 30 पर्यंत गेलो, 40 पर्यंत गेलो, 90 पर्यंत गेलो, पण मी खरा किती आहे, मी खोटा किती आहे, मी किती खरी आहे. संसार केला पण या चुका किती केल्या आहेत. ज्यांना लोकांनी पांघरून टाकलंय म्हणून आपलं सगळं चाललंय, आणि पुन्हा वरून आपण म्हणतो आम्ही होतो म्हणून हे सगळं झालं, नाही तर झालं नसतं. अहो हे बोलणं सोपं आहे, पण जगत असताना आम्ही कुठेतरी चुकायला लागलोय. आम्हाला कोणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज आहे. आम्ही देव भक्ती परमार्थ म्हणतोय, सगळं आमच्या जवळ आहे. आळंदी काय लांब आहे का इथून, सांगा ना. पंढरपुरा एवढी तर लांब नाहीये ना, आळंदी जवळ आहे. तीच आळंदी आहे जिथे रेड्यामुखी वेद बोलविला. इथे आळाफाटा ही जवळ आहे जिथे रेड्याची समाधी आहे. तुकाराम महाराजही जवळ आहे. सगळी संत मांदियाळी आपल्या उशाशीच आहे, पण तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, अशी अवस्था आपली झाली. हो सगळं जवळ असून आपल्याला कळेना. कधीतरी धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधीकडे जा, वडूला जा, मस्तक ठेवा. महाराज एखादा तरी गुण तुमचा प्रसाद म्हणून द्या ना. आतापर्यंत एवढ्या वेळेला मंदिरात गेलो आणि पेढ्याच्या पेढे प्रसादाचे घेतले आणि खाल्ले, बाकी काही केलं नाही. पण जो प्रसाद घ्यायला माऊलीच्या मंदिरात जा, समाधीवर डोकं ठेवा. मला कधी कधी दळभद्री लोकांचं दुःख वाटतं. त्या समाधीला डोकं ठेवून सुद्धा लेकरं बाळ मागतात लोक, एवढे तर दरिद्रवाण आहेत. अरे ती समाधी म्हणजे वैराग्याचं स्थान आहे. त्या समाधीला डोकं लावल्यावर माऊलीला म्हणा, माऊली बस झालं आता या खटाटोप, आता सत्याचा रस्ता दाखवा, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. एखादा तरी गुण माऊली द्या ना चांगला. तुकाराम महाराज, अहो मी पात्रतेचा असेल तर मला करा ना, पात्र करा मला ते. म्हणून ते हभपचा अर्थ फार सखोल आहे. हरीची भक्ती प्राप्त करण्याच्या योग्य जो असेल ना, त्याला हरिभक्त परायण म्हणतात. म्हणून हबप भरपूर झाले, पण तुकाराम महाराज नाही झाले. पुन्हा माऊली नाही, पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही, पुन्हा सावित्रीबाई फुले, हे एकदाच का झाले. जेवढे रत्न झाले ना महाराष्ट्रात, संत असो, विभूती असो, वीर असो, संविधान लिहिणारे असो, कुणी असो, हे एकदाच झाले. पुंडलिकराय एकदाच, 28 युग झाले, त्याच पुंडलिकासाठी विटेवर उभा आहे. पुन्हा महाराष्ट्रात दुसरा पुंडलिक नाही खाली बैस म्हणणारा. झाला असता तर विठोबा खाली नसता बसला का.
सावता बाबा एकदाच, पुन्हा नाही. कारण का आपण ऐकलं, जागेवरच सोडून दिलं, आपण अंगीकारलं नाही. त्यांच्यासारखं व्हायला सगळं समर्पण करावं लागेल, सर्व समर्पण करावं लागेल. ज्या दिवशी सर्व समर्पण होईल ना त्या दिवशी दे. आणि खरं पिंडदान असतं, आता सकाळी विधी झालाय तात्यांचा. खरं पिंडदान केव्हा असतं माहितीये? हे अन्नाचे पिंड, हे आपण असं स्वधा म्हणतो ना, हे ते पितृतीर्थ आहे. आपल्या सगळ्या बोटावर सगळे तीर्थ आहेत. म्हणून आपला संकल्प सोडताना असं, पित्राचं सोडताना असं. हे बोट कोणत्या ठिकाणी लावावे, हे बोट कुठे वापरावं, पित्रांना गंध लावताना हे बोट, हे बोट कुठे लावावं. काही काही ह्या बोटांना आम्हाला बुक्का लावते असं लिहिलेलं आहे. पण ते खरं पिंडदान कधी? जेव्हा त्यांची मुलगी, जो कोणी जाईल, त्यांचा मुलगा, त्यांची नात, त्यांची पत्नी, त्यांच्या पिंडापासून जे शरीर बनलं ना, हे पिंड ज्या दिवशी देशसेवेमध्ये, संत सेवेमध्ये लागेल, त्या दिवशी आईबापाचं खरं पिंडदान होतं. खरं पिंडदान होतं. हे त्यांनी दिलंय ना हा देह. आपले आईबाप सकल तीर्थाची धुरी जे का माता पितरे, हा देह दिलाय ना, ते तीर्थक्षेत्र आहे आपल्यासाठी. हा देह त्यांच्यामुळे मला माझ्या आईबाबामुळे मिळाला, तुम्हाला तुमच्या आईबाबा मिळालंय ना. मग याचं दान कसं करावं? पिंड दान म्हणतात ना. हे त्यांच्या रक्तापासापासून बनलेलं, हे साधू सेवेमध्ये जावं, जनसेवेमध्ये जावं. मेल्यानंतर लोकांनी म्हणावं, अहो गेला बरं का, आमचा मुखिया गेला, आम्हाला जगवणारा गेला, आमचा पोशिंदा गेला. का लोकांना म्हणावं चांगला होता आणि बरा मेला, असं म्हणावं लोकांनी? नाही, रडणारे 10 तरी असावे. म्हणून तात्या गेले आहेत. तात्यांचं तृतीय पुण्यस्मरण आहे. 3 वर्ष झाले. घरातला बाप गेल्यावर ही मुलं आणि मुली कसे राहिले कुणास ठाऊक बाबा. हा अनुभव ज्याचा त्याचा आहे. खरं तर हे फार पवित्र नातं आहे. पती पत्नी आणि आई बाप हे नाते एवढे पवित्र आहेत ना घरातले, हे घराला घर पण देतात. आमचे साहेब या ठिकाणी बसलेले आहेत, राजगुरुनगरला बँकेचं काम करतात साहेब. आणि नाव काय आपलं? चंद्रशेखरजी नाव आहे याच्यावर लिहिलं. त्यांचे सुपुत्र आहेत तात्यांचे. त्या 2 मुली बसलेल्या आहेत. त्यांचे भाऊ पण चंद्रशेखर, दत्ता भाऊ पण इथे बसलेले आहेत. मला सांगायचं एवढंच आहे, हे ज्यानं अनुभवलंय ना, बाप जाणं आई जाणं, ह्या परिवाराला किती समजावून सांगा, नंतर आई बापाची उणीव कुणी भरून काढणार. लोक म्हणतात अरे आम्ही आहेत. त्यांच्यासारखं पुन्हा कोणी होत नाही. जगाची माऊली बनणारे माऊली रडले तर आई बापासाठी. अरे भगवान श्रीकृष्ण आई बापा, रामचंद्र ज्या दिवशी राजा दशरथ गेले तेव्हा राम घरी नव्हते, वनामध्ये होते. वनात रामचंद्रांना ज्या दिवशी कळालं माझा बाप गेला, डोळ्याला धारा लागल्या. आता करून दाखवू कुणाला? कारण मुलांनी जे काही केलं ना ते पाहायला पहिले बाप जिवंत पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगत असे, आई बाप जिवंत आहे तोपर्यंत काय बिल्डिंग बांधायच्या, काय तुम्हाला व्यवसाय करायचे, काय नाव मोठं करायचंय ना, जोपर्यंत आई बाप जिवंत आहे तोपर्यंत करून दाखवा. कस लावा, रात्रंदिवस 6 तास झोपायचं, 3 तास झोपा, पण असं करून दाखवा की आपल्या पाठीवर जो गोडवा शाबासकीचा आहे तो त्यांच्या थापीचा आहे, जगाच्या नाही. बापानं म्हणावं. आणि सांगू, कधी कधी ना बाप असा नटतो, कोरं धोतर घालावं, नेहरू घालावा, टोपी घालावी, मिशावर पीळ द्यावा, गंध लावावा. आणि मग जेव्हा बाजारपेठेतून असा बाप चाललेला असतो ना, तेव्हा लोक म्हणतात पोरानं करून दाखवलं ना. त्या दिवशी बापाला खरं धन्यता वाटते की हा जन्माला आल्यावर गावभर पेढे वाटले ना, आजचीच झालं, आज यानं माझं नाव केलं. म्हणून ते गेल्यानंतर किती पंक्ती घातल्या, किती दान धर्म केला, मेल्या मागे सर्व राहिले. आता सुद्धा, आता तात्या गेले आहेत पण आई आहेत जिवंत, आई आहेत ना अजूनही. पुण्याईचा ठेवा तुमच्या मागे आहे. आणि इथे जेवढे आपण सर्व प्रवचनाला आलात सर्वांसाठी हा संदेश आहे. बाबांनो, माणसाला जाणा. आपण बऱ्याच वेळेला माणसं मेल्यावर म्हणतो देव माणूस होता बरं का, कळला नाही का, डोकं गहाण ठेवलं होतं त्यावेळेला. आजही चांगली लोक आपल्या अवतीभोवती आहेत. सोडून द्या ना शत्रुता, राग द्वेष सोडून द्या. अरे कोण कधी जाईल सांगता येत नाही. गेल्यावर तळतळाट देण्या बरीच लोक अशी आहेत, आयुष्यभर खुन्नस, मेल्यावर स्टेटस पहिल्यांदा याचं. भावपूर्ण श्रद्धांजली. काय चाटायचं तुझ्या स्टेटसला कशासाठी? नंतर प्रेम का दाखवतो? आप गए बस डूब गई दुनिया, कहत कबीर सुन मेरी गुनिया. जिवंत आहे तोपर्यंत वैकुंठ. चांगलं जिव्हा दिली आहे, चांगलं शरीर दिलंय, गोड बोला, चांगलं वागा, नीतीनं वागा, आई बापाची सेवा करा. आणि हे सगळं करता करता वेगळं जीवन जगायचं असेल आणि आनंदमय करायचं असेल तर रोज एका संतांचं चरित्र वाचा की आपल्या या संतत्वानं तरुण अवस्थेमध्ये किती सफल झाले. रडले नाही का माऊली? मी एकच प्रसंग सांगते, आता दिवाळी जवळ आली म्हणून मला आठवला.
जेव्हा देहांत प्रायश्चित्त घेतलं त्याच्यानंतरचा पहिला सण दिवाळीच होता. कुणी? विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणीने. ज्या वेळेला माऊलींच्या आई वडिलांनी माता पितांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं त्यावेळचा पहिला सण दिवाळी होता. आणि 1-2 महिने झालेले असतील आणि अंगणामध्ये अशी झोपडी बांधलेली होती. कुणी भिक्षा देत नव्हतं, संन्याशाची मुलं म्हणून. वेळ वाईट त्यांच्यावर फार होती. माझ्याकडे लक्ष द्या. आणि त्या उंबरठ्यावर बसल्या बसल्या सोपान काका आणि मुक्ताबाई, निवृत्ती दादा आणि ज्ञान दादा आतमध्ये ज्ञान वैराग्याची चर्चा करत होते.